नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे दीपशिकाने संजीवनी साठे यांना फोन केलेला असतो. ती म्हणत असते, मॅडम एका सिरियल किलर विषयी तुम्हाला माहिती द्यायची होती. तिच्या केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला भेटायचं होतं. तुमची अपॉइंटमेंट मिळू शकते का? तेव्हा संजीवनी साठे म्हणतात की नाही, मला वेळ नाही आहे. असं म्हणाल्यानंतर दीपशिका म्हणत असते की संजीवनी साठे, तुम्हाला तर मला भेटायचंच आहे, कारण अबोलीला जर हरवायचं असेल तर तुमच्यासारखा वकीलच तिच्या विरोधात हवा आणि तुम्हाला भेटण्यासाठी मला माझ्या शत्रूजवळ हातमिळवणी करावी लागली तरीसुद्धा चालेल, असं दीपशिका म्हणत असते. तेव्हा अबोली क्रिशला म्हणत असते की क्रिश, मला कळत नाही आहे, या दीपशिकाशी माझं काही वैर नाही आहे. अरे मी तिला कधी भेटले नाही, कधी तिच्याबरोबर बोलले नाही, तरीसुद्धा तिचं माझ्याबरोबर काय वैर आहे मला खरंच काही कळत नाही. मला असं वाटतंय की अंकुश सरांवरील असूया म्हणून ती माझ्याबरोबर अशी वागू शकते. अरे पण इतकी दुश्मनी, मी कधी तिला कधी वाईट साईड बोलले तरी का, पण तरीसुद्धा माझ्याबरोबर वैर असल्यासारखं वागते. तेव्हा क्रिश म्हणतो, हे सगळं आहे अबोली, पण आपण आता या सगळ्यातून शिवांगीला कसं बाहेर काढायचं? तेव्हा इथे अबोली म्हणते, शिवांगीला तर बाहेर काढायलाच हवी. तेव्हा क्रिश म्हणतो, अंकुश सरांजवळ काही बोलणं झालं का? तेव्हा अबोली म्हणते, बोलणं तर झालं, पण सरांनासुद्धा माझं बोलणं इतकं पटलेलं दिसत नाही आहे. जाऊ दे, मी नंतर त्यांच्याशी बोलते, पण आधी मला संजीवनी साठे मॅडम यांना जाऊन भेटायचं आहे. तेव्हा इथे एक बाई साफसफाई करत असते. तेव्हा अबोली म्हणत असते की ऐका ना ताई, मला संजीवनी मॅडम यांना भेटायचं आहे, तुम्ही जरा त्यांना बोलावता का? तेव्हा त्या म्हणतात की हो, तुम्ही बसा ना, मी त्यांना बोलावते. तेव्हा अबोली बसलेली असताना तिथे त्याच बाई येतात ज्या साफसफाई करत असतात, पण त्या इकडे आता चेंज वगैरे करून येतात. तेव्हा अबोली म्हणते, ताई तुम्ही? तेव्हा इकडे संजीवनी म्हणत असतात की हो, मीच संजीवनी साठे. तेव्हा इथे अबोलीला खूपच आश्चर्य वाटतं की मी आले तेव्हा जी बाई साफसफाई करत होती त्या संजीवनी साठे आहेत आणि मी त्यांना ताईच समजले, म्हणजे कामवाली बाई समजले. तेव्हा अबोली उठून उभी राहते आणि म्हणत असते की मॅडम मला माफ करा, सॉरी, खरंच मी तुम्हाला ओळखलं नाही, कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटते ना. तेव्हा संजीवनी म्हणत असते की काही हरकत नाही, इट्स ओके, याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही आहे. कसं आहे ना, घरामध्ये इथे आता घाण झाली तर ती आपल्याला साफ करावी लागते, कारण मग त्या घाणीचा वास येतो. तशीच समाजामध्ये जर गुन्हेगारी वाढली तर ती गुन्हेगारीसुद्धा आपल्याला साफ करावी लागते, बरोबर की नाही? कारण त्याशिवाय गुन्हेगारी आणि इथे साफसफाई दोन्हीसुद्धा होत नाही, जोपर्यंत ते काम आपण हातामध्ये घेत नाही. तेव्हा इकडे संजीवनी म्हणत असते की तुम्ही बोला ना, काय बोलायचं होतं? तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम, तुमच्याविषयी मी खूप ऐकलेलं आहे. जेव्हा मी या क्षेत्रामध्ये उतरले तेव्हापासून तुमच्या केसचा मी अभ्यास करते आणि तुम्ही इथे एकदा एखादी केस हातामध्ये घेतली तर ती जिंकल्याशिवाय काही सोडत नाही. प्रत्येक केस तुम्ही जिंकलेला आहात आणि तुमचं नाव सगळीकडे इतक्या चांगल्या पद्धतीने गाजतंय की तुम्हाला भेटण्याची खूपच जास्त इच्छा होती आणि फायनली मी तुम्हाला भेटले. तुम्हाला भेटून खूप छान वाटते. तेव्हा इथे संजीवनी मॅडम म्हणत असतात की तुम्ही जर आता मुद्द्यावरती आलात तर बरं होईल, मुद्द्याचं बोला ना. तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम, मी इथे सिरियल किलरबद्दल बोलायला आले, म्हणजे शिवांगीबद्दल. शिवांगीला सिरियल किलर म्हणून पकडण्यात आले. तुम्हाला ती वाघाची केस तर माहितीच असेल ना मॅडम? तेव्हा इथे संजीवनी मॅडम म्हणतात, हो माहिती आहे ना वाघाची केस मला, त्याने खूप मुलींना मारले. तेव्हा अबोली म्हणते की त्याच्यामध्ये शिवांगीला फसवलं जात आहे सर, आणि तुम्हाला माझ्या विरोधामध्ये वकील म्हणून ही केससुद्धा घ्यायला सांगितली असेल, बरोबर की नाही? म्हणजे या केस संदर्भात दीपशिका मॅडमजवळ कदाचित तुमचं बोलणं झालंही असेल. तेव्हा इकडे संजीवनी म्हणत असते की हो, बोलणं तर झालेलं आहेच, पण तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मॅडम, मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही ही केस घेऊ नका, कारण शिवांगी निर्दोष आहे, तिने काही केलेलं नाही आहे. तुम्ही जर ही केस घेतलीत तर कदाचित एका निर्दोष मुलीला शिक्षा होऊ शकते मॅडम. तेव्हा इकडे आता संजीवनी म्हणत असते की हे सांगणारी तू कोण आहेस? तू जज आहेस का? कोर्टामध्ये तू सिद्ध केलेस का की शिवांगी ही गुन्हेगार नाही आहे म्हणून? अगं ती जर गुन्हेगार नसेल तर तू कोर्टामध्ये उभी राहा, तिची केस लढतीयस ना, ती इथे निर्दोष आहे हे सिद्ध कर ना. तू मला इथे सांगायला का आली आहेस? काय चुकीचं आणि काय बरोबर? हे बघ, तुझ्या सांगण्यावरून मी आता पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणार नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अगदी बरोबर मॅडम, आणि म्हणूनच तुम्हाला या केस संदर्भामध्ये जी काही मदत हवी असेल तर पोलीस डिपार्टमेंटमधून तुम्हाला सगळी मदत करण्यात येईल मॅडम. तेव्हा इथे अबोली म्हणते, अंकुश सर तुम्ही इथे
तेव्हा दीपशिकासुद्धा त्या ठिकाणी येते आणि म्हणते की मॅडम, ही आहे त्या सिरियल किलरची फाईल आणि आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही मदत हवी असेल, नाहीतर कसली माहिती हवी असेल, तर पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला पूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी तत्पर असेल आणि पूर्ण सहकार्यसुद्धा करेल. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की अबोली, सिरियल किलरविषयी मला जे काही समजलं आहे त्याच्यावरून मी एकच सांगेन की तू एका चुकीच्या माणसाची केस लढतीयेस आणि हे तुला करायला नको होतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, तुम्ही इथे अहो हे सगळं करायच्या आधी, बोलायच्या आधी एकदा माझ्याशी बोलला असतात तर बरं झालं असतं. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की मगाशी सुद्धा आपलं जेव्हा फोनवरती बोलणं झालं तेव्हा मी तुला हेच सांगितलं होतं की मला ही गोष्ट पटत नाही आहे. तू जसं गुन्हेगाराच्या नजरेमध्ये बघून तुला कळतं की ही व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही, तसंच मलासुद्धा गुन्हेगाराच्या नजरेत बघूनच कळतं ती व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही. आणि मला कळले की शिवांगी ही गुन्हेगार आहे आणि तू एका चुकीच्या व्यक्तीची केस लढतेस हे सुद्धा मी तुला सांगेनच. आणि ह्या वेळेला मी तुझी काही मदत करू शकणार नाही आहे, कारण मी पोलीस डिपार्टमेंट यांच्या बाजूने आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्ही चुकीचं करताय. आपल्या दोघांचं ध्येय एकच होतं, सत्यमेव जयते, आणि मला असं वाटते तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाताय सर. तेव्हा अंकुश म्हणत असतो की कोर्टामध्ये केस उभी राहिले आणि तेव्हा कोर्टामध्ये जेव्हा तू त्या व्यक्तीची बाजू घेशील ना, जी गुन्हेगार आहे, तेव्हा तू हारशील. तेव्हा ही केस हरल्यानंतर तुला बरोबर कळेल अबोली की कोण आपल्या ध्येयापासून बाजूला होते आणि कोण ध्येयाला पकडून आहे ते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, तुम्ही माझं जग आहात आणि या वेळेला माझं जगच माझ्या विरोधात गेलेलं आहे, पण काही हरकत नाही, तरीसुद्धा मी ही केस काही सोडायला तयार नाही आहे. मी शेवटपर्यंत ही केस लढत राहणार आणि शिवांगी निर्दोष आहे हे सुद्धा मी पटवून देणार. तेव्हा इकडे आता दीपशिका येते आणि म्हणत असते, काय मग अबोली अंकुश शिंदे, बघितलंस ना, तुझा नवरासुद्धा आता पोलीस डिपार्टमेंट याच्या बाजूनेच आहे. तुझा नवरासुद्धा विरोधात आहे तुझ्या या वेळेला. मग आता तू काय करणार आहेस? हे केस तू कशी काय लढणार आहेस? तेव्हा अबोली म्हणत असते, काही हरकत नाही, सत्य हे शेवटीला सत्य असतं. कोर्टामध्ये आता बघूया कोण जिंकतं आणि कोण हरतं ते. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की आता आपण कोर्टातच भेटू. आता मी पण बघते ना अबोली अंकुश शिंदे, तू हे केस कशी काय लढतेस ते, आणि तू मला इथे केस सोडायला सांगायला आली होतीस ना, पण तुझ्या सांगण्यावरून मी ही केस सोडणार नाही आहे. तू आहेस तरी कोण? तुझ्या बोलण्याला मी इतकं महत्त्व का देऊ? आणि लगेचच असं कुणाही व्यक्तीबद्दल जजमेंटल व्हायचं नसतं. आणि तू म्हणशील केस सोड आणि मी सोडून द्यायची का? आणि ती दीपशिका ही गुन्हेगार नाही आहे हे तू कुठल्या पुराव्यावरती सांगतेस सांग ना? माणसं अशी जर विश्वास ठेवायला लागली विनाकारण एकमेकांवरती, तर मग न्याय कसा होणार? न्यायव्यवस्था कशासाठी आहे? तेव्हा आपण कोर्टातच भेटू अबोली अंकुश शिंदे, आणि जे काही बोलायचं आहे ना मला, ते आता मी कोर्टातच बोलेन, असं इकडे आता संजीवनी साठे अबोलीला म्हणतात. तर इथे अबोलीचं सुद्धा चुकलेलं आहे. संजीवनी साठे एवढ्या मोठ्या वकील, त्यांना येऊन ते म्हणत असते की ही केस सोडा म्हणून. आता जर ही शिवांगी निर्दोष आहे तर कोर्टामध्ये तू तसं सिद्ध कर ना. पण इथे आता संजीवनी साठे एवढ्या मोठ्या वकील यांना सरळ जाऊन घरी म्हणायचं की ही केस सोडा म्हणून, याला काही अर्थ आहे का? आणि त्याच्यामध्ये अबोलीने संजीवनी साठे यांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतलेली नसते. तेव्हा संजीवनी साठे म्हणतात की अबोली अंकुश शिंदे, तू आता तुझा इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि माझाही वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आता पुरावे शोधण्यासाठी तुझा वेळ वाया घालव. तर इथे शिवांगी कशी निर्दोष आहे हे कोर्टामध्ये तुला सिद्ध करायचं आहे ना, त्यासाठी तुला पुराव्यांची गरज पडेलच. त्यामुळे तू आता कोर्टामध्ये ये आणि त्या शिवांगीला निर्दोष सिद्ध कर. कुणाच्या तरी घरी जाऊन त्याला ही केस सोडण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही आणि सांगायचं नाही की ही केस का सोडायची आहे म्हणून, असं इकडे आता सांगितलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांची हीच इच्छा असेल तर आपण कोर्टातच भेटूया. पण सर, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही जरी माझ्या विरोधात असाल ना तरी काही हरकत नाही, कारण मला पूर्ण खात्री आहे की शिवांगी निर्दोष आहे आणि म्हणूनच मी तिची ही केस लढण्यासाठी घेतलेली आहे. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात, ठीक आहे ना, मग आता इथे उभं राहून बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तू तुझ्या केसचा जाऊन अभ्यास कर आणि मी माझ्या केसचा अभ्यास करते, आणि आता कोर्टातच भेटल्यानंतर आपल्याला कळेलच ना की कोण बरोबर आहे आणि कोण चूक. आणि ती शिवांगी एवढीच जर निर्दोष असेल तर तिला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू नक्कीच प्रयत्न कर. तेव्हा इकडे आता अबोलीला या सगळ्याचं खूपच जास्त टेन्शनसुद्धा आलेलं असतं, कारण अंकुश तिच्या आल्या विरोधात गेलेला असतो.
त्याचबरोबर इकडे आता शिवांगीला भेटायला दीपशिका आलेली असते, तेव्हा शिवांगी खूप घाबरते. दीपशिका म्हणत असते, काय गं एवढी घाबरते? बरं ठीक आहे, चल आता बोलण्यात जास्त वेळ वाया घालवत नाही. तुझ्या हाताचे ठसे हवेत ना, म्हणून इथे आलोय. सावंत मॅडम या आणि यांच्या हाताचे ठसे घ्या चला. तेव्हा इकडे हाताचे ठसे घेत असताना लगेच दीपशिका बाहेर येते, कारण तिथे क्रिश आलेला असतो. दीपशिका म्हणत असते की आला, अबोलीचा चमचा आला. काय रे, इथे काय काम आहे तुझं? तेव्हा क्रिश म्हणत असतो, नाही काही नाही, तुम्ही शिवांगीला का भेटायला आलायत ना ते मी बघत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, हो का, मग आता काय करणार? जाऊन सांगणार का त्या अबोलीला सगळं? नाही सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं चल मग क्रिश, एक काम कर, जा आणि त्या अबोलीला उचलून इथे घेऊन ये. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, उचलून? तेव्हा दीपशिका म्हणते, हो ना, कारण मला त्या शिवांगीची चौकशी करायची आहे आत्ताच्या आत्ता. तेव्हा त्या अबोलीची गरज लागेल ना, वकील आहे ना तिची. तेव्हा जायचं आणि तिला लवकरात लवकर इथे घेऊन यायचं. तर इथे प्रेक्षकांनो, अबोलीला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला असं वाटत असतं की अंकुश सर, तुम्ही आलात आणि माझ्याशी काही न बोलता, काही डिस्कस न करता माझ्या विरोधात बोललात. एकदा येऊन सविस्तरपणे निदान माझ्याशी या केसवरती बोलायचं तरी ना. तेव्हा इकडे अबोलीला आता याच गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यातच इथे रमा येते आणि म्हणत असते, काय गं अबोली, काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, काही नाही आई. तेव्हा अबोलीला इथे रमा समजवते आणि म्हणते, हे बघ अबोली, अगं कितीतरी दिवसानंतर अंकुश घरी परत आलाय. मी त्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवलंय. तेव्हा मी तुला काय सांगते, त्या केसचा तू इथे आता विषयसुद्धा काढू नकोस, नाहीतर अंकुश तुझ्यावरती रागवेल आणि मग तो जेवायचा नाही. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, ते माझ्यावरती का रागवतील? तेव्हा रमा म्हणते, रागवेल ना, तू जर शिवांगीचा विषय काढलास तर तू नक्कीच रागवेल, कारण तो तुझ्या विरोधात आहे ना. ते सगळेजण एकत्र आहेत आणि तू एकटीच त्यांच्या विरोधात आहेस, मग तो तुझ्यावरती रागू शकतो. म्हणूनच मी तुला म्हणते की त्या शिवांगीचा विषय त्याच्यासमोर काढू नकोस. बऱ्याच दिवसाने घरी येतोय, मी त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत, त्याने पोटभर जेवायला नको का? तेव्हा अबोली म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही आई, अजिबात नाही, मी त्यांच्यासमोर हा विषय अजिबात काढणार नाही आहे. त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ बनवलेत ना, त्यांनी पोटभर खाऊ दे. मी अजिबात हा विषय काढून त्यांच्याबरोबर वाद घालणार नाही आहे. मग तर चालेल. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अगदी बरोबर. तेव्हा अबोली म्हणत असते, पण अंकुश सरांनी येऊन खूप मोठं सरप्राईज दिलं ना आई. तेव्हा रमा म्हणते, हे बघ, आता पुन्हा तो विषय काढलास. हे बघ, तो न सांगता आलाय ना, येऊ देत ना, त्यालासुद्धा काहीतरी महत्त्वाचं काम असेल, त्यालासुद्धा ही बातमी कोणाला काही सांगायची नसेल, म्हणूनच तो न सांगता इथे आलाय असं मला वाटतंय. पण अबोली, हे बघ, त्याच्यासमोर आता तू जर हा विषय काढलास ना तर कदाचित त्याला राग येऊ शकतो. म्हणूनच मी तुला सांगते की त्याच्यासमोर हा विषय काढू नको. तो घरी आल्यानंतर एक चांगली बायको म्हणून त्याचं तू स्वागत कर. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे आई, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा इथे क्रिसचा फोन आलेला असतो. अबोली म्हणते, हा क्रिश बोल ना. तेव्हा क्रिश म्हणत असतो की अबोली, तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये. ही दीपशिका आहे ना, ती आता शिवांगीची चौकशी करते आणि त्यासाठी तिने तुला पोलीस स्टेशनला बोलावलंय. तू येतेस ना? तेव्हा अबोली म्हणते, आता ह्या वेळेला, किती रात्र झाली आता, आता तिला काय चौकशी करायची आहे? तेव्हा क्रिश म्हणतो, खरंच मला माहिती नाही आहे, पण तू लवकर ये, अर्जंट आहे. तेव्हा अबोली म्हणते, बरं ठीक आहे क्रिश, मी लगेचच पोचते. तेव्हा इथे अबोली क्रिशचा फोन ठेवल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी जायला निघते. ती म्हणते, आई मला जावं लागेल, क्रिशचा फोन आला होता, ती दीपशिका शिवांगीची चौकशी करते आता. आणि मी काय म्हणते तुम्हाला, जर तिथे अंकुश सर असतील ना तर मी अंकुश सरांबरोबरच मग घरी येईन, चालेल ना? तेव्हा इथे रमा म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतरला इकडे अबोली आता पोलीस स्टेशनला आलेली असते. दीपशिका म्हणत असते, काय भाऊसाहेब, अहो कुठे तुमची अबोली मॅडम, अजून कशी काही ती आलेली नाही आहे. तेवढ्यातच अबोली पोलीस स्टेशनला पोचल्यानंतर इथे आता दीपशिका म्हणत असते, अरे वा, अबोली मॅडम आल्या का? एकदम वेळेवरती येता तुम्ही, अजिबात उशीर करत नाही. तेव्हा दीपशिका म्हणत असते, काय नाही, त्या शिवांगीची चौकशी करायची आहे ना. सावंत मॅडम, तुम्ही व्यवस्थित कॅमेरा वगैरे लावून ठेवला आहे ना? नाही, नाहीतर कॅमेरा लावला नाही तर अबोली मॅडम माझ्यावरती केस करतील ना, म्हणून मी तुला आधीच विचारते, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, अबोली मॅडम, कॅमेरा वगैरे रेडी आहे, ठीक आहे, चला आपण जाऊया ना. तेव्हा इथे अबोली म्हणते की अंकुश सर कुठे आहेत? तेव्हा दीपशिका म्हणत असते, काय का तुझं आपलं सतत अंकुश सर अंकुश सर, इथे मला भेटायला आली आहेस की तुझ्या अंकुश सरांना? पण खरं सांगू का तुला अबोली? आणि इथे दीपशिका तिच्या कानामध्ये म्हणत असते की तुझा नवरा अंकुश आहे ना, खरंच खूप हँडसम आहे, मला खरंच तुझा नवरा खूप आवडतो अबोली.
तेव्हा अबोली तिच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगं हो हो ठीक आहे, एवढा काय राग येतो गं तुला? तुझा नवरा हँडसम आहे असं म्हणाले तर एवढी चिडलीस का लगेच? तेव्हा दीपशिका म्हणत असते, बरं ठीक आहे चला आता आपण चौकशीला जाऊया. तेव्हा अबोली म्हणते, चल चौकशीला बोलवलंयस ना चल. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगं जाऊया जाऊया, पण आधी तुझा मोबाईल तर ठेव ना बाहेर. मोबाईल बाहेरच ठेवावा लागेल बाबा, प्रोटोकॉल आहेत पोलीस स्टेशनचे, ते मला फॉलो करावेच लागतील. मोबाईल तुझा आतमध्ये जाणार नाही. जर काही चालाकी करण्याची प्रयत्न केलेस तर तेव्हा चालाकी तिथे चालणार नाही आहे. तुझा मोबाईल बाहेर ठेव. सावंत मॅडम चला यांचा फोन घ्या. आणि फोन ठेवल्यानंतर आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यासाठी आलीस म्हणून आतमध्ये जायचं नाही. तुझी तपासणी होणार, तुझी स्वतःची सुद्धा चौकशी होणार, कळलं का? प्रोटोकॉल फॉलो करावेच लागतील. तुला कळणार नाही ते. सावंतबाई जा आणि हिची सुद्धा चौकशी करा. त्यानंतरला इकडे आता अबोलीला मुद्दामून इथे दीपशिका त्रास देत असते. ती म्हणत असते की इथे आल्यानंतर मोबाईल त्याचबरोबर तुझी स्वतःची तपासणी ही होणारच, कारण हे माझं पोलीस स्टेशन आहे. जसे तुझे काही नियम आहेत ना तसे माझेही नियम आहेत, कळलं का? आणि काय गं अबोली, ज्या नवऱ्याचा तुला इतका अभिमान वाटत होता त्याने काय केलं बघितलंस ना? अगं उडवून लावलं गं तुला. आता काय करणार आहेस तू? त्याच्यानंतरला अबोली तिथे थांबत नाही, सरळ तिथून निघून जाते. तर इकडे आता शिवांगी बसलेली असते आणि दीपशिका तिला प्रश्न विचारत असते. ती म्हणते, सांग नाव काय तुझं? तेव्हा ती म्हणते की शिवांगी. आडनाव विचारलं जातं प्रेक्षकानं तरी ते शिवांगी आपलं आडनाव सांगत नाही. एवढी हिला कसली भीती वाटते काय माहिती. आता अबोलीच्या तोंडाकडे बघायला लागते. मूर्ख अबोली, तिने तरी म्हणायचं ना की नाव सांग, आडनाव सांग. तेव्हा इकडे आता ती दीपशिकालाच म्हणत असते, दीपशिका चौकशीला बोलवलंयस ना इथे, मग नीट चौकशी कर ना तिची. तिला धमकावतेस काय? घाबरवू नकोस तिला. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, ठीक आहे अबोली मॅडम, बघा बरं आता माझा टोन बरोबर आहे ना? तुमच्या दृष्टिकोनातून आता माझा टोन बरोबर आहे का ते आधी सांगा. तेव्हा इकडे अबोली म्हणते, ठीक आहे सांगा आता, विचारा काय विचारायचं आहे ते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, सांग मग तुझं गाव कुठलं? तेव्हा ती बीड असं गाव सांगते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, मग तिथे काय काय करत होता ते सुद्धा सांगा सगळं. तेव्हा इथे शिवांगी दीपशिकाला सांगायला सुरुवात करते की माझं गाव बीड, माझी लहान बहीण समृद्धी, तिला शोधण्यासाठी मी मुंबईमध्ये आले होते. ती कॉलेजला होती आणि मी लहान मुलांना शिकवत होते. तेव्हा मुलं क्लाससाठी घरी आले होते. तेव्हा इकडे माझी बहीण बाहेर फिरायला निघाली होती. तेव्हा तिने माझ्याकडे पैसे मागितले आणि मी तिला पैसेसुद्धा दिले. माझ्या बहिणीचं एका मुलावरती प्रेम होतं, त्याचं नाव कल्पेश होतं. त्याच्यावरती प्रेम असताना तिने मला ही गोष्ट सांगितली होती आणि माझा काही तिला नकार नव्हता. मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता आणि तिला होकारसुद्धा दिला होता तिच्याबरोबर लग्न करायला. पण इथे कल्पेशच्या घरच्या लोकांना हे सगळं मान्य नव्हतं. त्या लोकांनी ह्या लग्नाला नकार दिला होता आणि हे कल्पेश आणि समृद्धीला मान्य नव्हतं. त्याच्यामुळे एके दिवशी जेव्हा मी झोपून उठले होते आणि किचनमध्ये पाणी प्यायला गेले, तेव्हा पाणी प्यायल्यानंतर मी पाठीमागे बघितलं तर इकडे आता बेडवरती समृद्धी झोपलेली नव्हती. तेव्हा इकडे आता समृद्धी तिथे नसल्यामुळे आता खूपच जास्त तिला काळजी वाटली आणि ती समृद्धीच्या जागेवरती जाऊन बघायला लागली तिथे काही आहे का, काही पुरावा मिळतोय का. तेव्हा इकडे शिवांगीला वाटलं नव्हतं की समृद्धी अशी पळून जाईल म्हणून. आणि त्याच वेळेला बेडवरती तिला एक चिठ्ठी मिळते. त्या चिठ्ठीमध्ये समृद्धीने लिहिलेलं असतं की ताई, मी कल्पेशबरोबर मुंबईला पळून जाते. आम्ही दोघेजणं पळून जाऊन लग्न करत आहोत. तू प्लीज माझी काळजी करू नको आणि मला शोधायला येऊ नकोस. मी कल्पेशबरोबरच आहे असं तिने त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे आता शिवांगीने ही सगळी माहिती सांगितलेली असते आणि अबोलीला हे सगळं खरं वाटत असतं. मात्र अजूनही दीपशिकाला ही तिची स्टोरी खूपच जास्त खोटी आणि पक्का वाटत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, शिवांगी खरी आहे की खोटी ते आता हळूहळू आपल्याला कळेलच. पण तिने जी काही माहिती दिलेली असते आणि तिने एक गोष्ट चुकीची केलेली असते ती म्हणजे ती स्वतःचं आडनाव काही सांगायला तयार नसते. आणि इकडे आता दीपशिकाने तिला जे प्रश्न विचारलेले असतात आणि तिने जी माहिती दिलेली असते ती माहिती ऐकल्यानंतर दीपशिकाला तिच्या बोलण्यावरती अजिबातच विश्वास ठेवावासा वाटत नसतो. तेव्हा इकडे अबोलीला दीपशिकाचं बोलणं ऐकून आता खूपच जास्त राग येतो. तर शिवांगीचं बोलणं ऐकून ती इमोशनल झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, अबोली पोलीस स्टेशनमध्ये विचारते की अंकुश सर कुठे आहेत. तेव्हा क्रिश म्हणतो की अबोली, अंकुश सर इथे आलेलेच नाही आहेत. त्यानंतर अबोली घरी येते आणि विचारते की आई, अंकुश सर जेवले ना, व्यवस्थित जेवले ना, पोटभर जेवले ना. तेव्हा रमा म्हणते, अगं अंकुश घरीच आलेला नाही आहे,
त्यानंतर सकाळी पोलीस स्टेशनमध्ये अंकुश गेलेला नसतो तेव्हा कोर्टामध्ये ती संजीवनी साठे यांना विचारत असते की मॅडम, अंकुश सर काल तुम्हाला भेटायला आले होते का? तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणतात की नाही, अंकुश मला काल भेटायला आले नव्हते. तेव्हा इथे अबोलीला खूपच जास्त या गोष्टीचं आश्चर्य वाटतं.